जवळपास 1 महिना आम्ही घरापासून दूर होतो. तो आपल्या मायभूमीपासून दूर होतो. आपलं जेवण मिळत नव्हतं. आपली माणसं खूप कमी प्रमाणात भेटत होती. आपली भाषा ऐकायला मिळत नव्हती. आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो की आमच्या हातपाय गळाले. कधी एकदा का राहत्या हा झाले मुमला काडी जरी हली बुजलेली तरी चालते. आपल्या भारतीय जेवणाचा आस्वाद घेतोय. रात्री 10:30ची ट्रेन पकडलेली आहे. गर्दी बघा पुण्यातच गरीब आहे. इकडे ब्रेकफास्ट वगैरे करणं, जेवण करणं खरोखर महाग असू शकतं आणि तुमचं बजेट टाईट असेल तर आम्ही एक सूचना तुम्हाला करू इच्छितो जी आम्ही स्वतः वापरतोय. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आम्ही आमच्या रूमवरतीच आहोत. आज आमचा युरोपच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. जवळपास गेले 25-26 दिवस स्टीवन आपण युरोप म्हणजे जितका जमेल तितका आम्ही पिंजून काढायचा प्रयत्न केला. विविध ठिकाणी फिरलो. जगप्रसिद्ध ठिकाणं जी आहेत ती पाहिली. युनेस्को हेरिटेज साईट्स पाहिल्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश असलेल्या काही साईट्स पाहिल्या आणि एकंदरच मजा आली. आणि त्यासोबतच युरोपमध्ये कसं ट्रॅव्हल करावं हे देखील आम्हाला म्हणजे विशेषतः स्टीवनमुळे मला देखील शिकायला मिळालं. कारण स्टीवनने गुगल मॅप्सचा आणि इतर सर्व गोष्टींचा असा काही वापर केला की आमची ट्रिप खूपच सुखकर झाली. मी म्हणजे असं म्हणतात ना की 2-3 कारभारी असले की कार्यभाग आपला गळपाटतो, असा काही शब्द आहे ना मराठीमध्ये. तर कारभारी व्हायचा मी काही प्रयत्न केला नाही. स्टीवन कारभारी होता. स्टीवनने जे सांगितलं तसं फॉलो केलं आणि ते नेहमीच अचूक होतं. त्यामुळे आम्हाला विविध ठिकाणं कमी वेळेमध्ये कमी पैशामध्ये पाहता आली आणि जास्त धावपळ देखील झाली नाही. त्यासाठी स्टीवन तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझे आभार. तुझ्यामुळे ही युरोपची ट्रिप खूपच यशस्वी झाली असं सांगता येईल. आज रात्री म्हणजे उद्या सकाळी, टेक्निकली उद्या सकाळी 5 जूनला आमची 3:40 वाजता फ्लाईट आहे. आम्ही एअर अरेबिया फ्लाईट बुक केलेली आहे. म्हणजे अर्थातच ती वाया शारजा जाणार आहे. 5 तास तिकडे हॉल्ट आहे आणि मग आम्ही रात्री 9-9:15 पर्यंत मुंबईला आम्ही पोहोचणार आहोत. आणि त्या अगोदर आम्ही बघा काम करतोय. लॅपटॉप्स आमच्याकडे आहेत. आज आमचा वर्किंग दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, पण तो वर्किंग आहे. तर इकडनं आम्ही आमचं ऑफिसचं काम करतोय रूममध्ये बसून. संध्याकाळी म्हणजे दुपारी संध्याकाळी आम्ही जाणार आहोत. जी राहिलेली खरेदी आहे ती करणार आहोत. एअरपोर्टवरती थोडी खरेदी होईल आणि मग आमचा प्रवास मध्यरात्री आम्ही रूम सोडणार आणि एअरपोर्ट इकडे जवळच आहे आमचं. चालतच जाणार आहोत, 10 मिनिटात चालत जाणार आहोत आणि पुढचा प्रवास तिकडे होणार आहे. बघूया खरेदीचा काही व्हिडिओ तुम्हाला शूट करता आला तर आजच्या खरेदीचा काही व्हिडिओ शूट करू, एअरपोर्टवरती काही व्हिडिओ शूट करू आणि हा आपला युरोप ट्रिपचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. स्टीवन, काही बोलायचं आहे सांग. खरोखर कधी विचार सुद्धा केला नव्हता की ट्रिप जशी प्लॅन केली तशी होईल आणि हे सगळं कसं होईल. परंतु सुरुवातीपासून जे मधले फ्लाईट्स बुक करायचे होते, हॉटेल्स बुकिंग करायची होती, मधल्या बस बुकिंग, त्या सिटीमध्ये गेल्यावरती पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा मिळेल, डे पास की विकली पास किंवा इंडिव्हिज्युअल तिकीट्स कसे असतील, मेट्रो स्टेशन कुठे असतील. सो गुगल मॅप्सनी अमेझिंग हेल्प केलेली आहे. फक्त तुम्हाला त्याची टेक्निकल साईड कळली पाहिजे की वापरायचं कसा, दिशा कशी समजायची, पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी जे ऑप्शन्स आहेत ते तिथे कसे मॅच करायचे. थोडी आजूबाजूच्या लोकांकडून हेल्प घ्यायला लागली. परंतु एकूणच की आपण प्रयत्न केले तर हे जे आता आपण बोलतो ना की गुगल वगैरे ज्या ऍडव्हान्स लेवलला गेलाय, IT सेक्टर ज्या ऍडव्हान्स लेवलला गेलाय, त्यांनी तुम्ही ऍज अ सोलो ट्रॅव्हल सुद्धा अमेझिंग प्लॅन करू शकता. बरोबर. कुणाला काही न विचारता. खूपशा वेळेला जे आम्हाला माहिती होतं, नेपल्स सिटीमध्ये आम्ही 3 दिवसाचा पास काढलेला, एअरपोर्ट पासून गल्लीपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं असं काही प्रोडक्ट विकलं जातं त्यांच्या स्वतःच्या म्युन्सिपालिटीकडून किंवा स्वतःच्या सिटी ऍडमिनिस्ट्रेशन कडून. ते आम्हाला माहिती पडलं, ते आम्ही घेतलं आणि वापरलं आणि त्यांना माहिती नव्हतं. सो तेच आहे की तुम्ही केल्याने होतं तर तुम्ही प्रयत्न करा आणि छान ट्रिप होऊ शकते. आणि ह्या व्हिडिओमध्येच आम्ही काही टिप्स द्यायचा प्रयत्न करू. एक व्हिडिओ मी ऑलरेडी शूट करून ठेवलेला आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट, टॉयलेट, पाणी, जेवण वगैरे कसं करावं ह्या बाबतीत एक व्हिडिओ आम्ही छोटासा शूट केलेला आहे. मला वाटतं तो रोममध्ये कुठेतरी आपण बसमध्ये शूट केला होता. तो देखील कदाचित ह्यामध्येच आम्ही ऍड करू. तुम्हाला अधिक माहिती युरोप ट्रिप किंवा कुठेही तुम्हाला जायचं असेल तर कसं काय करावं हे आमच्या पद्धतीने आम्हाला जे उमगलं ते तुम्हाला आम्ही सांगायचा प्रयत्न करू. तुम्हाला जमल्यास तुम्ही ते बघा आणि तुम्हाला देखील शुभेच्छा अशा काही ट्रिप्स करण्यासाठी. ओके, तो तास आता आम्ही कामाला लागतो.
बराच कामाचा डोंगर आहे तो आम्हाला आता उपसायचा आहे. हा शिल्लक आहे. ओके मंडळी, आता मी मिलानच्या बर्गामो एअरपोर्ट वरती आहोत आणि इकडनं आमचं एअर अरेबियाचं फ्लाईट लवकरच सुटणार आहे. आता आम्ही बसमध्ये आहोत. सर्व सोपस्कार पार पडलेले आहेत आणि लवकरच आम्ही फ्लाईटमध्ये जाऊ. पुढचा मुक्काम शारजा. बऱ्यापैकी रिकामी असलेलं हे आमचं एअर अरेबियाचं विमान आता मिलानवरून उड्डाण घेत आहे. 3:40 टाइम होतं, पण आता जवळपास 4:15 वाजलेले आहेत. फ्लाईटमध्ये बरेच पाकिस्तानी, बांगलादेशी आणि थोडे भारतीय आहेत. उड्डाण घ्यायला तयार. तर 80% रिकामी आहे. टेक ऑफ. मिलान नगरी, जिकडे आमचं जवळपास 5 दिवस मुक्काम होता. आता आम्ही आकाशात शारजाच्या दिशेनं प्रयाण. मंडळी, एअर अरेबियाच्या ह्या फ्लाईटमध्ये आम्ही चिकन बिर्याणी ऑनलाईन बुक केली होती. ती आता त्यांनी सर्व केलेली आहे. दही आहे, पाणी दिलेलं आहे. ही 6 तासाची फ्लाईट आहे, त्यामुळे आम्ही आमचं जेवण बुक केलेलं आहे. पुढच्या फ्लाईटसाठी म्हणजे शारजा ते मुंबई तिकडे देखील चिकन बिर्याणी ऑर्डर करून ठेवलेली आहे. जवळपास 14-15 तास आमचे प्रवासातच जाणार आहेत. त्यामुळे आता ह्या बिर्याणीवरती ताव मारतो आणि मग झोपून जातो. टेस्ट करून बघतो आता. छान चव आहे. बऱ्याच दिवसांनी, जवळपास 1 महिन्याने आपल्या भारतीय जेवणाचा आस्वाद घेतोय, त्यामुळे मजा येते. तेव्हा ना बाहेर उजाडलंय असं वाटतंय, परंतु तुम्ही बघू शकता इंजिन वरती ऊन पडलेलं आहे. बहुतेक सूर्य एकदम समोरच दिसतोय फ्लाईटच्या. आमचं विमान बऱ्यापैकी रिकामी असल्यामुळे जवळपास प्रत्येकालाच 2-2, 3-3 सीट मिळाल्या होत्या. त्यामुळे ह्या दोन्ही सीटवर ते हँडरेस्ट वर करून मी जवळपास 4 तास तरी झोप काढली असेल आडवा होऊन. स्टीवनने देखील तशीच झोप काढली. 4 तास झोप झाली आपली, नाही का? आडवं झाली होतो पूर्ण. खाली आहे त्याचा फायदा घेतला. हां बघा, फ्लाईट तुम्हाला दिसेल इकडे कसं खाली आहे पूर्ण. बऱ्यापैकी रिकामी फ्लाईट आहे. मला वाटतं 70-80% होतं. आता 1.25 तास उरलेला आहे शारजाला पोहोचायला. आता थोड्याच वेळात आमचं शारजामध्ये लँडिंग होणार आहे आणि इकडे 5 तास आम्ही हॉल्ट आहे आमचं. त्यानंतर पुढचं विमान आहे. मंडळी, आता शारजा एअरपोर्टवरती आहोत आणि दुपारचे मला वाटतं 1:50 वाजलेला आहे. आमची फ्लाईट जी आहे ती 4:30 वाजताची आहे आणि रात्री 9च्या दरम्यान मुंबईला आम्ही पोहोचू. तर आता आतुरता आहे ह्या शेवटच्या टप्प्याची. एकदा पोहोचलो की मग कधी पोहोचतो असं झालं. स्टीवन सांगतो की कधी पोहोचतोय असं झालंय, कारण जवळपास 1 महिना आम्ही घरापासून दूर होतो. आपल्या मायभूमीपासून दूर होतो. आपलं जेवण मिळत नव्हतं. आपली माणसं खूप कमी प्रमाणात भेटत होती. आपली भाषा ऐकायला मिळत नव्हती. खूप गोष्टी होत्या. मायभूमीपासून दूर राहणं किती कठीण आहे हे आता समजतंय. आपण म्हणतो आपण सहन करू शकतो, हां पॉसिबल नाही. आपली माती बोलवते. हां, काय मस्त बोलला स्टीवन. आपल्याला आपली माती बोलवतेच. आणि आम्ही विचार करतो की आपले जे बांधव असतात, जे वर्षानुवर्षे परदेशी राहतात, त्यांच्या कामानिमित्तानं विविध कारण, त्यांना सॅल्यूट आहे. कारण 1 महिन्यामध्ये आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो की आमच्या हातपाय गळाले. कधी एकदा घरात जाते हा झाले तर, आणि घरी जातो आणि कधी एकदा एखाद्या मासळीच्या रस्त्यावरती ताव मारतो. आईच्या हातची, बायकोच्या हातची भाजी आणि जे काही जेवण असेल, काहीही चालेल. आमच्या भाषेमध्ये बुमला काडी जरी हली बुजलेली तरी चालते. एवढ्या जेवणाची आणि घरच्यांची आणि सर्वच भारतभूमीची ओढ लागलेली आहे. तर आता पुढचं फ्लाईट पकडून आम्ही लवकरच येणार आहोत.
ओके मंडळी, आता शेवटच्या फ्लाईटमध्ये म्हणजे शारजा ते मुंबई ह्या फ्लाईटमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि स्टीवनने मागे घरी फोन लावलेला आहे. स्टीवनच्या आता चेहऱ्यावरती बघा कसा चेहऱ्यावरती एकदम काय म्हणतात तेज आलेला आहे स्टीवनच्या. शेवटचं फ्लाईट आहे म्हणून 1 महिन्यानंतर घरी जाणार आहोत, सर्वांना भेटणार आहोत, त्यामुळे उत्सुकता आहे. पैसे देऊन सीट बुक केलंय आणि बघा विंग वरती घाईत बघितलं नाही आणि आता संपूर्ण प्रवासामध्ये हे विंग बघावं लागणार आहे. त्यापेक्षा मी झोप काढायचा विचार केलेला आहे किंवा व्हिडिओ वगैरे एडिट करत बसेन. तर आता आपल्या मुंबईत भेटूया. आणि हे फ्लाईट बऱ्यापैकी फुल आहे ॲज अपोज टू अगोदरचं फ्लाईट. पूर्ण भरलेलंच दिसतंय मंडळी. अशा प्रकारे आम्ही जवळपास 26 दिवसांनी पुन्हा आपल्या मुंबईला पोहोचलेलो आहोत. आता विमानातून जस्ट उतरलो आणि बॅगेज क्लेम करण्यासाठी जातो. या संपूर्ण प्रवासात तुम्ही आमची साथ दिली आणि व्हिडिओज पाहिले, आमचा काय उत्साह वाढवला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मंडळी आता आपल्या मुंबईत परत आता रिक्षामध्ये आहे आणि अंधेरी रेल्वे स्टेशनवर बसलो. तिकडनं ट्रेन पकडून घरी जाणार आहे. बघा मुंबई, आपली मुंबई. मंडळी आता विरार ट्रेनमध्ये आहे. रात्री 10:30ची ट्रेन पकडलेली आहे. गर्दी बघा, पुण्यातच घरी मजा आहे का. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई आणि माझ्यासोबत आहे स्टीवन रॉड्रिक्स वसई. नमस्कार. आता आम्ही एका बसमध्ये आहोत. बसचा नंबर आहे 64 आणि आम्ही जातोय पुन्हा एकदा. आम्हाला व्हॅटिकन परिसरात फिरायचं आहे. आज आमचा रोममधला दुसरा दिवस आहे आणि तिकडे आम्ही जातोय. इकडे आम्ही येण्या अगोदर, ह्या बसमध्ये बसण्या अगोदर आम्ही परवा आमची जी ट्रेन आहे, आम्ही एक ट्रेन बुक केलेली आहे. मुद्दाम आम्ही फर्स्ट क्लास बुक केलेला आहे अनुभव घेण्यासाठी. तर आम्ही इकडनं जाणार आहोत टर्मिनीवरून. टर्मिनी म्हणजे एक मोठं टर्मिनल आहे आपल्या VT सारखं. तिकडनं आमची ट्रेन आहे पिसासाठी. ती नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते आणि कसं काय असेल ते दुसऱ्या दिवशी, आम्ही त्या दिवशी धावपळ नको म्हणून आम्ही आज ते पाहून आलो आणि तिकडनं आम्ही ती बस पकडली. तिकडे आम्ही आलो होतो मेट्रोने. अनिशाने एक सुंदर मला एक सूचना केली, ती म्हणजे तुम्ही तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करता ते ठीक आहे, पण ते कसं वापरतात, त्याची किंमत काय आहे ते वगैरे आम्हाला जरा सांगा. तर हे जे तिकीट तुम्ही पाहताय हे 1.5 युरोचं तिकीट आहे आणि हे तिकीट तुम्हाला एखाद्या टपरीवरती छोटे जे स्टॉल्स आहेत तिकडे मिळतं आणि हे 1.5 रुपयाला म्हणजे 1.5 युरोला मिळतं बरं का. पण हेच तिकीट तुम्ही समजा स्टेशनवरून घेतलं वेंडिंग मशीन मधून तर त्याला तुम्हाला 50 पैसे जास्त पडतात, म्हणजे 2 युरो पडतात. तर इकडे तुम्ही आलात आणि ही तिकीट तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही एखाद्या टपरीवरून छोट्या दुकानातून घ्या. त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला 50 पैसे वाचतात. अच्छा, हे तिकीट कसं वापरतात? हे तिकीट तुम्ही मेट्रोसाठी वापरू शकता, बससाठी वापरू शकता. 100 मिनिटं ह्याची व्हॅलिडिटी असते, पण 2 ट्रिप तुम्ही घेऊ शकता. एक बसची घेऊ शकता किंवा एक मेट्रोची. सो मेट्रो कनेक्शन जर तुमचे 2 असतील, A वरून तुम्हाला B वरून सुद्धा जायचं आहे तर ते क्विक कनेक्शन तुम्ही करू शकता. बरोबर. A वरून कुठे उतरला आणि 15-20 मिनिटानंतर तुम्ही परत B वर गेला तर तो टाइम गॅप संपतो. बरोबर. आणि ते कनेक्शन होत नाही, कारण एक मानत नाही. बरोबर, जसं आपलं झालं. आपण टाइम मध्ये स्पेंड केलं. बरोबर. सो ते म्हणाले की आता ते टाइम निघून गेला, त्यामुळे आता तुम्ही बस आणि ट्रामला वापरू 100 मिनिटामध्ये. बरोबर. तर आपण बसला त्यांनी अलाउड केलाय. म्हणजे हे 2 मेट्रो वापरू शकता, पण इमिडिएट कनेक्शन ताबडतोब असेल तर तुमचं कनेक्शन काल आपण तेच करत होतो. काल आपण तसंच केलं. आज आम्ही थांबलो, आमच्या प्लॅटफॉर्म वगैरे बघितला, त्यामुळे जरा वेळ गेला. चला ठीक आहे, ही थोडीशी माहिती तुम्हाला अनिशामुळे तुम्हालाही मिळाली. आता आम्ही जातोय व्हॅटिकन परिसरात. परंतु आणखीन सुद्धा की आपण काही शहरामध्ये पासेस घेतलेले तर ते तुम्ही स्टडी करून जा, कारण पॅरिसवर पासेस नेपल्स मध्ये सुद्धा पास थोडासा पॅरिसच्या अर्धा आहे. परंतु हे तिकीट किती जर्नी आपण करणार त्यावर हे चिप्स. म्हणजे तुमचा दिवस एकदम ठरलेला असेल परफेक्ट आणि तुम्हाला माहिती असेल तुम्ही किती राईड्स घेणार आहात, त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्हाला माहित नसेल आणि बऱ्याच राईड्स तुम्हाला घ्यायच्या असतील, वेळ वाचवायचा असेल तिकीट काढण्यासाठी वगैरे, लाईन तर नसते, वेंडिंग मशीन्स भरपूर असतात, पण तुम्हाला माहित असेल तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. पास किंवा जे
सजेशन हेच आहे की येता बरोबर जर तुम्हाला 5चं ऑप्शन वाटत नसेल म्हणजे घेऊया असं नको वाटतं. अथेन्समध्ये 5 दिवसाचा पास फक्त 8 युरो होता, सगळ्यात चीप आहे म्हणजे भारतापेक्षा चीप आहे. पूर्ण आपण त्याचा वापर तसा पास घ्यायला हरकत नाही, परंतु पॅरिस शहरात दिवसाचा 20 युरो किंवा नेपल्समध्ये जिथे आपण जास्त यूज करत नाही ते दिवसाचा 10 युरो बरोबर किंवा 15 युरो होता दिवसाचा. जास्त. त्याऐवजी फर्स्ट तुम्ही वेंडिंग मशीन मधून घ्या, पहिल्या स्टेशनला पोहोचा, आजूबाजूला सुपर मार्केट आणि हे जो शॉप आहे त्याची चौकशी करा. त्यानंतर एक 10-15 त्याच्याकडून घेऊन ठेवा. ते घेऊ शकतो, 10-15 घेऊ शकता. आम्ही पण 10 घेऊन ठेवले. आपण पाहिलं की खूपशा बस स्टॉप मध्ये ऑप्शन्स नसतात वेंडिंग मशीन. नाहीये तिकडे काही. आपल्याकडे तिकीट होतं म्हणून आपल्याला कन्व्हिनियंट होतं की कोणत्याही बसमध्ये बोर्ड करा आणि आपल्या जवळचं तिकीट वापरू शकतो. सो आपण मल्टिपल तिकीट घेऊ शकतो आणि टपरीमधून घ्यायचं 50 सेंट्स वाचवायचं ऑप्शन आहे. बरोबर. भरपूर तिकीट घेऊन ठेवा. तिकीट मागे 50 सेंट वाचतो. आणि 100 मिनिटाच्या व्हॅलिडिटी मध्ये तुम्ही पटकन तुमचं जे असेल ते करू दोन ठिकाणी केलं ना. टर्मिनी पाहिलं सगळं आणि परत आपण टर्मिनीतून परत बस पकडली आणि आता आपण व्हॅटिकनला चाललो. आणि टर्मिनीतनं आपण मेट्रो देखील पकडू शकलो असतो जर आपण ताबडतोब गेलो असतो तर आपण मध्ये फिरलो. त्यामुळे आणि काल आपण आपल्या प्रॉपर्टीवरून हॉटेल प्रॉपर्टीवरून आपण आलेलो म्युझियमला आणि म्युझियमवरून आपण कलोसियमला गेलो 100 मिनिटांमध्ये. 100 मिनिट. पण तिथे आपण ट्राम वापरलेला त्यामुळे ते चाललं करू शकतो. ह्यावरती वेळ देखील छापून येते जेव्हा तुम्ही पहिलं पंच करता. त्याच्यापेक्षा हे 12:59 खालच्या लाईनला दिसत आहे की हे एंड टाइम आहे, त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला पंच टाइम पण येतो. बरोबर. दोन्ही टाइम येतात. आता हे पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दल झालं. आता आम्ही स्वतः फिरतोय तर इकडे ब्रेकफास्ट वगैरे करणं, जेवण करणं खरोखर महाग असू शकतं आणि तुमचं बजेट टाईट असेल तर आम्ही एक सूचना तुम्हाला करू इच्छितो जी आम्ही स्वतः वापरतोय. आम्ही इकडच्या ज्या डिश आहेत फेमस आहेत त्या आम्ही एकदा चाखून बघतो. म्हणजे पिझ्झा म्हणा किंवा इतर ज्या काही आहेत त्या एकदा आपल्या समजण्यासाठी नक्की काय आहे. त्यानंतर मात्र आम्ही जिकडे राहतो त्याच्या आजूबाजूला कुठे काय म्हणतात. अच्छा, मी तुम्हाला दुकान दाखवतो. ते बघा, हे हिरवं जे दिसतंय मध्ये ते दुकान होतं. अशा शॉप्स मध्ये आपल्याला तिकीट मिळू शकतात. तर ब्रेकफास्ट आणि जेवणाबद्दल म्हणत होतो आम्ही. समजा तुम्हाला म्हणजे डिशेस तुम्ही ट्राय कराव्यात, थोडेसे पैसे जास्त असले काही हरकत नाही, एकदा आपण येतो तर एकदा डिश ट्राय करावी. त्यानंतर मात्र आम्ही रेकमेंड करू तुम्हाला पैसे वाचवायचे असतील आणि चांगल्या ठिकाणी पैसे वापरायचे असतील तर तुम्ही एखादं ग्रोसरी स्टोर सुपर मार्केट वगैरे बघा आणि तुम्हाला ब्रेकफास्टसाठी लंच डिनरसाठी जे काय लागणार आहे ते तुम्ही तिकडनं ब्रेड आणि सलामी, तुम्ही व्हेज नॉनव्हेज जे काय असाल ते सर्व ऑप्शन्स तिकडे आहेत. ते तुम्ही स्वतः तुमच्या बॅगमध्ये कॅरी करून घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही जिकडे जिकडे फिरणार आहात तिकडे तुम्ही तुमचा लंच डिनर जे काही आहे मध्ये स्नॅक्स करायचं असेल ते तुम्ही करू शकता. पाणी देखील तिकडे खूपच स्वस्त मिळतं. 0.25 पर्यंत आम्ही पाण्याची 2 लिटरची बॉटल बघितलेली आहे तर ती देखील तुम्ही वापरू शकता. एक सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे. त्या दिवशी आम्ही पॅरिसला भरपूर तहान गेलो आणि पाणी कुठेच उपलब्ध नाहीये पूर्ण पॅरिसमध्ये आणि शेवटी आम्हाला रेल्वे स्टेशनवर भेटलं वेंडिंग मशीन. आम्हाला वेंडिंग मशीन थ्रू 2 युरोला अर्धा लिटर 2 युरोला अर्धा लिटर वर्सेस जवळजवळ अर्धा पाऊण युरो मध्ये 2 लिटर सुपर मार्केटला मिळतं. बरोबर. सुपर मार्केट इज बेस्ट ऑप्शन. आणि आम्ही इथली कुझिन टेस्ट केल्यानंतर आम्ही त्याची कॉपी करतो. ते कोणता ब्रेड वापरतात, चीज वापरतात. इथे सुपर मार्केटमध्ये जवळजवळ सगळं मिळतं. म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी सलामीज वगैरे मीट रेडी टू ईट सगळं. रेडी टू ईट खूप महत्वाचं आहे. रेडी टू ईट हे आपले मॅरिनेटेड ऑलिव्ह वगैरे सगळं असतं. त्यामधले जे हब्स आहेत ते सगळे मॅरिनेटेड प्लस नॉर्मल हे सगळं आहेत. खूप स्वस्त आहे. फ्रूट देखील खूप ज्यूस आहे. फ्रूट आहे एक नंबर आहे. सो सुपर मार्केट मधून हे सगळं घेण्याचा फायदा आहे की आपण कस्टमाइज करू शकतो. बरोबर. आपल्या हिशोबाने आपण करू शकतो. इटालियनचे ब्रेड खातात त्यांचा ब्रेड जास्त आणि स्टफिंग कम असतं आणि ब्रेड यांचे कडक ब्रेड खूप असतात बरं का. आपली सालटी जी आहे वरची आम्ही त्याला काजोडीत म्हणतो पाळू एकदम सोलटून निघतं आणि जॉज आपले दुखायला लागतात. तुम्ही घाई केली तर त्यामुळे तुम्ही इथे पहा लोक अर्धा तास वेट करतात. स्लोली खातात. बरोबर. त्यांना त्रास. आपण वर्षाचं महान बघायला गेलो होतो. 10 मिनिटात आम्हाला तो मोठा एक पाव असा खायचा होता आणि जबडे दुखायला लागले. सो तुम्ही कस्टमाइज सगळं घेऊन कस्टमाइज स्वतःच्या हिशोबाने बनवू शकता. इथे सगळं मिळतं. पेपर सगळं मिळतं. थोडं शोधा आणि गुगल मॅप जे आहे काय जबरदस्त इतकं माहितीचं आणि तुम्हाला पूर्ण माहिती किती कोणते स्टॉप्स किती मिनिटं चालावं लागेल, झिब्रा क्रॉसिंग कुठे आहे, सिग्नल कुठे आहे पासून सगळं मिळतं. शिवण तर त्याचा एक्सपर्ट झालेला आहे एकदम. होतोय शिकतोय. अरे शिकतोय कुठे बापरे.
सगळं जबरदस्त. तर गुगल मॅप तुम्ही, आणि त्याने बरेच मॅप ऑफलाईन डाउनलोड करून ठेवलेले आहे जे तुम्हाला नॅव्हिगेशनसाठी बरे पडतात. तर ते देखील तुम्ही ज्या ज्या शहरात तुम्ही जाणार असाल त्याचे ऑफलाईन मॅप्स तुम्ही डाउनलोड करून ठेवा, ते तुम्हाला बरं पडेल. ते कारचा मार्ग दाखवतात. बरोबर. जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे पाहिजे तेव्हा नेट ऑन करायला लागतात, ते आपल्याला प्लान्स मिळतात. बरोबर. आणि अजून एक महत्वाचं आपण अगोदर देखील उल्लेख केलेला आहे याचा, ते म्हणजे पब्लिक टॉयलेट्स. पब्लिक टॉयलेट्स तुम्हाला सुसुकडी करायची असेल किंवा 2 नंबर शी ला जायचं असेल तरी त्याची प्राइस सेमच असते. आणि मिनिमम आम्ही 50 युरोचं, आय मीन 0.50 युरोचं बघितलेलं आहे. आठाण्याचं बघितलेलं आहे. 70% आपण 1 युरोचं पाहिलं. हा, मिनिमम जे आहे 20-30% 50 पैसेला. हा, आणि ते देखील उपलब्ध असतील तर ते टॉयलेट मिळणं देखील खूप गडबडीचं होऊन जातं. काही ठिकाणी फ्री आहेत, जसं आम्ही व्हॅटिकनला गेलो होतो तिकडे फ्री आहे. व्हॅटिकनला फ्री आहे, लूर म्युझियमला फ्री आहे. आणि तिकडे टॉयलेट म्हणजे तुम्ही नळाचं पाणी कुठेही भरू शकता. बरं, म्हणजे तुम्हाला तहानच लागली तर तुम्ही नळाचं पाणी कोणत्याही टॅपचं भरू शकता. ते आम्ही काही दिवस तसंच केलं होतं, जोपर्यंत आम्हाला ग्रोसरी स्टोअरमध्ये 25 पैशाचे किंवा 50 पैशाचे जे मिळाले नव्हते. तर गोरी लोक तुम्ही करू तिथूनच शकता. पेतात. हा हा. आणि बरेच जे फॉरेनर गोरी लोक जे आहेत दुसरे, ते पण टॅपने पाणी भरतात, टॅपचं पाणी भरतात कुठेही. तर हे हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला माहिती मिळाली परदेशी गेल्यानंतर, विशेषतः युरोपमध्ये आला तर काय करायला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्टचं, खाण्यापिण्याचं, टॉयलेटचं, पाणी. हे बघा, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपर वाटेल असं वाटतं. सिवन, काय ह्या नळाबद्दल सांग ना आम्हाला जरा. सो साधारण दिलेल्या माहितीप्रमाणे रोम शहरातील ज्या डोंगरात नद्या आहेत त्यांच्या उगमस्थानावरून जे पाणी येतं ते फिल्टर केलं जातं जागोजागी. आणि पूर्ण रोम शहरामध्ये असे भरपूर नळ त्यांनी बसवलेले आहेत. आपल्याला फक्त शोधायला लागतात. पाणी खेळवत ठेवलेलं आहे, सापडत नव्हतं. आता आपण नजर ठेवली, बरोबर, ते आपल्याला दिसतात. आपण बॉटल करू शकतो, एकदम थंडगार पाणी आहे, फिल्टर्ड आहे. बरोबर. आणि तुमच्याकडे बॉटल नसेल तर मग डायरेक्ट तुम्ही हे बघा, हे दाबलं तर डायरेक्ट तुमच्या तोंडामध्ये ती धार येणार आहे. बघा, वा, थंडगार स्वच्छ पाणी, वा, मस्त.